भारतीय संस्कृती ही पुराणकथांनी, दंतकथांनी आणि आध्यात्मिक शिकवणींनी परिपूर्ण आहे. या कथांमध्ये दोन देवतांच्या जन्माची, त्यांची लीला आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला दिलेली शिकवण यांची परंपरा खूप जुनी आहे. अशाच कथांपैकी एक म्हणजे गणपतीची उपस्थिती कथा. जगभरात विघ्नहर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेतल्याशिवाय गणेश भक्तीची खरी ओढीला होत नाही. पुराणानुसार हिमालयाची कन्या आणि भगवान शिवची पत्नी पार्वती देवी कैलास पर्वतावर राहत होती. एकदा ती स्नानाला जाणार होती. तिला स्वतःचे रक्षण करणारा कोणी जवळचा दूत हवा होता. शिवजी अनेकदा ध्यानात किंवा बाहेर कार्यात व्यस्त असायचे. त्यामुळे पार्वतीने आपल्या उड्डाणमधून एक सुंदर बालक घडवला. तिने त्या बालकाला प्राणप्रतिष्ठा करून जीवन दिलं आणि म्हणाली, तू माझा पुत्र आहेस. आजपासून मी तुला माझा द्वारपाल नेमते. जोपर्यंत मी स्नान करून बाहेर येत नाही तोपर्यंत कुणीही आत येऊ नये. असा जन्म झाला गणेशाचा. आईच्या उड्डाणपासून बनवलेला, मातृशक्तीच्या इच्छेने जन्मलेला पुत्र. इतक्यात भगवान शिव आपल्या गणेशसह तिथे आले. त्यांनी आत जाण्यास प्रयत्न केला, पण पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे गणेशाने त्यांना थांबवले. एक साधा लहान मुलगा त्यांचा मार्ग अडवत आहे हे पाहून शिवगण चिडले, पण गणेशाने खंबीरपणे सांगितलं, आईच्या आज्ञेशिवाय मी कोणालाही आत जाऊ देणार नाही. शिवशक्तीला कुणी अडवलं म्हणजे जणू त्यांच्या अधिकाराला आव्हान. पुन्हा युद्ध पेटलं. गणेश एकटा पण खंबीर. त्याने अनेक शिवगणांना पराभूत केलं. शेवटी भगवान शिव स्वतः रागावले आणि आपल्या त्रिशूलाने गणेशाचं शिर धडावेगळं केलं. तो क्षण पार्वतीसाठी प्रचंड दुःखाचा होता. तिने आपल्या लाडक्या पुत्राचा मृतदेह पाहिला आणि संतापाने संपूर्ण सृष्टी थरथरली. तिने घोषणा केली, जर माझ्या पुत्राला जीव मिळाला नाही तर मी संपूर्ण जग नष्ट करेन. पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि देवगणांनी शिवांना उपाय सांगितला. विष्णू म्हणाले, संपूर्ण जगात पहा, उत्तर दिशेला जो पहिला प्राण दिसेल त्यांचं शिर आणा आणि या बालकाला जोडून द्या. शिवगण उत्तर दिशेला गेले आणि त्यांना पहिल्यांदा आढळला एक हत्ती. त्यांनी त्यांचं शिर आणलं आणि गणेशाच्या धडावर प्रतिष्ठापित केलं. भगवान शंकराने प्राण प्रतिष्ठा केली आणि तो पुन्हा जिवंत झाला. अशा रीतीने पार्वतीचा पुत्र गजानन झाला. हत्तीच्या डोक्याचा देवता. या घटनेनंतर देवतांनी गणेशाला अनेक वर दिले. ब्रह्मदेव म्हणाले, तू विद्या व बुद्धीचा अधिपती होशील. विष्णूने वर दिला, तू विघ्नहर्ता म्हणून पूजला जाशील. शंकराने जाहीर केलं, कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणेशाचीच पूजा केली जाईल. अशा प्रकारे गणपती अग्रपूज्य झाले. प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी गणेशाची पूजा करण्याची परंपरा अजात गायात सुरू आहे. ही कथा फक्त पौराणिक नसून तिच्यामध्ये गहन तत्त्वज्ञान दडलेलं आहे. आईच्या उड्डाणपासून निर्माण म्हणजे आई ही सर्व शक्तिमान आहे. मातृशक्तीतूनच सृष्टीचा उगम होतो. शिरछेद आणि पुनर्जन्म. जीवनात संघर्ष, अपयश आलं तरी त्यातून नवा जन्म, नवी दिशा मिळते. हत्तीचा शिर. हत्ती म्हणजे ज्ञान, संयम आणि सामर्थ्य. माणसानेही हत्तीप्रमाणे विशाल बुद्धी व धैर्य बाळगावे. अग्रपूज्य तत्व. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तयारी व शिस्त आवश्यक आहे. गणेश पूजा म्हणजे शिस्तबुद्धी सुरुवात. गणपतीची उपस्थिती. कथा केवळ पौराणिक गोष्ट नाही तर ती जीवनाचा धडा आहे. मातृशक्तीचं महत्त्व. संघर्षातली जिद्द. अहंकारापेक्षा संयमाचं महत्त्व आणि ज्ञानाच्या आधारे जग जिंकण्याचा संदेश ही कथा देते. म्हणूनच गणेश हा फक्त विघ्नहर्ता नाही तर प्रेरणादाता आहे. आजही आपण कोणतेही कार्य सुरू करताना गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो. या जयघोषामागे फक्त भक्तिगीत नाही तर आईच्या उड्डाणपासून सुरू झालेला एक अद्भुत तत्वज्ञान दडलेलं आहे.